अनुषंगाने गुणरत्नजी तुम्ही आम्हाला काय सांगाल ज्या पद्धतीची सुनावणी कोर्टाने केली आहे त्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया। बघा, माननीय न्यायालयासमोर मी राजकारण्यांनी संविधानिक दृष्ट्या किती प्रामाणिक राहावं आणि प्रामाणिक न राहण्याचे परिणाम म्हणजे असे आंदोलन होत असतात हे मी न्यायालयासमोर माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। कारण लक्षात घ्या, मी माननीय न्यायालयाला हे दाखवण्यात आणि माननीय न्यायालयाने स्वतःच्या निरीक्षणात सुद्धा हे घेतलं की माननीय न्यायालय ज्यावेळेस आपल्या निवासस्थानापासून किंवा बंगल्यापासून कोर्टात येत होते त्यांनी सुद्धा ती निरीक्षणं स्वतः नोंदवली। डाव्या बाजूला बघा म्हणायला सांगितलं मी माननीय न्यायालयाला, तर डाव्या बाजूला लोक घोषणा देत होते न्यायालयाच्या बाहेर खिडक्यांच्या तिकडे। उजव्या बाजूला सुद्धा माननीय न्यायालयाच्या लक्षात आलं, म्हणजे कोर्ट सुद्धा लोकांना कळत नव्हते की कोर्टामध्ये जाऊन आंदोलन करता येत नसते। माननीय न्यायालयाला मी हे सांगितलं की माननीय न्यायमूर्ती घुगे साहेबांकडे मराठा आरक्षणाची केस आहे, आरक्षण एका समाज म्हणून किती आरक्षण दिले जाऊ शकतात ते सुद्धा मी माननीय न्यायालयाला सांगितलं। त्याचबरोबर माननीय न्यायालयाला मी हे दाखवलं की हे पॉलिटिकली मोटिवेटेड का आहे, तर एका याची निवडणूक आहे डोक्यावर, त्याचमध्ये ज्या प्रकारे हे आंदोलन उभं करण्यात आलं गणेश उत्सवाचा काळ बघून। त्याचबरोबर माननीय न्यायालयाला सांगितलं की बिगर म्हणजे मराठा मुख्यमंत्री असतात त्यावेळेस आपण कुठपर्यंत आपण नवी मुंबईच्या मध्ये येत नाही। एक क्षणभर थांबवते तुम्हाला गुणरत्नजी, तुम्ही एक मोठा आरोप करताय राजकीय पद्धतीने प्रेरित हे आंदोलन असल्याचा, तर हा आरोप घेऊन आपण पुन्हा एकदा गंगाधर काळकुटे यांच्याकडे जाऊयात। हा आरोप आपल्याला पटतोय का की राजकीय कुठल्या पद्धतीने प्रेरित आहे हे आंदोलन? गंगाधरजी नाही, आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, कुठल्याही राजकारणाच्या उद्देशानं आमचं आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, कुठल्याही राजकारणानं प्रेरित नाही। परंतु सदावर्ते साहेबाला काय झालंय ना, मराठा द्वेषाचा काळ झाला, अगोदरचं आरक्षण सुद्धा आता ह्या माणसाला थांबवा, ह्या माणसाला थांबवा, मध्ये मध्ये बोलू नका। गुणरत्नजी तुमच्याकडे मी येते, थोडा वेळ थांबा, आपण गंगाधरजींना काय म्हणायचं ते ऐकून घेऊया आपण। गुणरत्नजी आपण क्षणभर थांबावं अशी मी विनंती करते आपल्याला, कृपया गुणरत्नजी क्षणभर थांबा। मध्ये मध्ये बोलतो असं चाटोगिरी करतो जाणून। गुणरत्नजी मी विनंती करते, मी तुमच्याकडेच येणार आहे, क्षणभर तुम्ही थांबावं, गंगाधरजींना त्यांचं म्हणणं पूर्ण करू देत, एक क्षण तुम्ही थांबा। गंगाधरजी आपण बोला, त्याचा आवाज म्यूट करा, मी त्याच्या टायमाला बोललेलो नाही। मला असं वाटतं आपण असं व्यक्तिगत पातळीवरती आता यायला नको, आपण मुद्द्यावरती राहूया। गुणरत्नजी क्षणभर थांबा, मी तुमच्याकडे येते। गंगाधरजी